हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. औषधी संग्रह बघा. आता हे फिक्स 5 मार्काला येते आणि हे मस्त नो टॉपिक आहे. तर हे काळजीपूर्वक आहे का? काळजीपूर्वक आहे का म्हणजे कसं असतंय, काळजीपूर्वकच गोष्टी ऐकाव्या लागतात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर औषधी संग्रह कसे करायचं. आता रसवैद्य मंडळी काय करते की पूज्य भावनेने औषधी संग्रह करते. पूज्य भावना असायला पाहिजे त्याच्याबद्दल, कारण की औषधीमध्ये ना देवाचा वास असतो आणि त्याच औषधी काय करतात, शरीरामध्ये व्याधीचे शमन करतात. आता व्याधीचे शमन करतात म्हणून त्यांच्यामध्ये देवाचा वास असतो. तर बघा, आणि ते औषधी द्रव्य जर बघितले तर हे कुठून घ्यायचे, तर हे औषधी द्रव्य बघा, तर हे साधारण जंगल देशामधील असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला आता आपण चांगल्या पूज्य भावनेनं जर घेतलं तर सकाळचा शुभ मुहूर्त पाहून, शुभ नक्षत्र पाहून आणि सूर्य नमस्कार घालून, मनामध्ये काही द्वेष न बाळगता शिवाचे स्मरण करून औषधी द्रव्य हे उत्तर दिशेकडील असायला पाहिजे. म्हणजे चांगल्या जागा असायला पाहिजे. आणि कोणती दिशेकडील असायला पाहिजे तर उत्तर दिशेला पाहिजे. आता त्याच्यामध्ये कोणते आपण घेणार तर त्याच्यामध्ये आपण उपयुक्त अंग घेणार. हे झाली औषधी संग्रह आपण कुठून करायचे, म्हणजे कोणत्या प्रकारचे करायचे. आता औषधी संग्रह कुठून करू नये त्या कन्सेप्टवर जर बघायचं असेल तर वाईट जागा असली किंवा दलदल असलं, स्मशान असलं किंवा चिखल असलं, त्याच्यानंतर उकिरडा असला किंवा कचरामुळे असला, तर अशा प्रकारचे औषधी संग्रह घ्यायचे नाही. का? कारण की त्यांचं व्याधी शमनच करू शकणार नाही आणि तिथले औषधी हे म्हणजे उपयुक्त पण नसणार, ते व्याधीचे शमनच करू शकणार नाही. त्याच्यानंतर जर बघितले तर ही औषधी संग्रहामध्येच हे कन्सेप्ट येते. तर मुसळी कुठून आपण जास्त प्रमाणात यूज करतो तर इराणमधून करतो. लवंग, तेजपत्र जर कुठून जर समजा मेन औषधी संग्रह जर असेल तर त्याचा पश्चिम द्वीप समूह आहे. चंदन जर बघितलं तर हे म्हैसूरपासून घ्यायचं. त्याच्यानंतर हरितकी जर बघितलं तर हिमालयपासून घ्यायचं. केशर जर बघितलं तर हे काश्मीरपासून आणायचं. कस्तुरी जर घेतलं तर हे नेपाळमधून प्राकृतिक घ्यायचं. पिपळी तर हे आपल्याला खूपच उपयोग आहे बघा. आयुर्वेदामध्ये म्हणलं की पिपळी जर नसली तर कोणत्याही औषधी द्रव्यामध्ये पिपळी नसली तर ते काय फायदेशीर नसते. कारण पिपळीचं जर आपण वीर्य विपाक पाहिलं तर कटू मधुर उष्ण आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर हे अंजनगावापासून घ्यायची. पुढं जर गेलं तर बघितलं तर औषधी संग्रह काळ पॉईंट येते मित्रांनो. आता हे औषधी संग्रह काळ म्हणजे कोणत्या आपण औषधी घेतल्या तर ते कोणत्या ठिकाणून घेतलं बघा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर शाखापत्र जर घेतले तर हे वर्षा आणि हे वसंतमध्ये घ्यायचं. मूळ जर बघितलं रूट्स, तर रूट्स जर बघितलं तर हे ग्रीष्म व शिशिरमध्ये घ्यायचं. त्वचा, कंद आणि क्षीर आता हे अर्कशीर, सुन्ही क्षीर हे वेगवेगळे आपल्याला प्लांट्स माहिती आहेत. तर त्यांच्यापासून क्षीर निर्मिती करण्यासाठी हे शरद ऋतूमध्ये गेलं पाहिजे. सार कोणाचं एखाद्याचं सत्व सार काढायचं असेल तर हेमंत ऋतूमध्ये घ्यायचं. आणि पुष्प आणि फळ हे पक्व अवस्थेमध्येच घ्यायचं. अशा प्रकारे इथपर्यंत जर समजलं असेल, थँक्यू व्हेरी मच.